ओ क्या बोलती पब्लिक, कसं काय मंडळी, जय शिवराय. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तुमचा पप्पा एकदा नवीन कन्सेप्टवरती व्हिडिओ घेऊन आलेला आहे मित्रांनो. तर लास्ट टाइम आपण एक व्हिडिओ आपल्या इंस्टाग्रामवरती पोस्ट केला होता. व्हिडिओचा आपण आजच्या व्हिडिओमध्ये ब्रेकडाऊन करणार होतो. एडिट कसा झाला होता, त्याची स्मूथ स्लो मोशन आणि कलर ग्रेडिंग प्लस स्मूथ ग्लो इफेक्ट कसा ॲड केलेला आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहोत. तर व्हिडिओ थोडाफार पण आवडला असेल तर लाईक करा आणि डिस्क्रिप्शनमध्ये सगळं काही तुम्हाला एकदम फ्रीमध्ये मिळणार आहे. जे ॲप्लिकेशन आहे ते VN ॲप्लिकेशन तुम्ही इझिली प्रकारे डाउनलोड करू शकता. तर आजचा व्हिडिओ चालू करूया एका छोट्याशा इंट्रोसोबत. कसं काय मंडळी, आपण आपलं कॅपकट VPN म्हणजे कनेक्ट करून घेतलेलं आहे आपल्या कॅपकट ॲप्लिकेशनसाठी. सो सिम्पली आपलं कॅपकट ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे. ओके मित्रांनो, आपण ह्या व्हिडिओचा ब्रेकडाऊन करणार आहोत. आपण काल व्हिडिओ टाकला आपल्या इंस्टाग्रामवरती. ओके, तुम्ही पाहिला असेल, खूप असं मस्त झालेलं आहे मित्रांनो. खूप लोकांना आवडलं त्याची कलर ग्रेड. आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे जे बघा मित्रांनो नवीन इफेक्ट आहे ते सांगणार आहे तुम्हाला. ओके, तर मी तुम्हाला सांगणार आहे कसा एडिट करायचा. आजचा व्हिडिओ नीट लक्षपूर्वक पाहायचं आहे. ओके, सिम्पली मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे, आता न्यू प्रोजेक्टवरती टॅप करायचं यायचं. न्यू प्रोजेक्टवरती टॅप करायचं. व्हिडिओज आता सगळ्यात आधी मी व्हिडिओ कोणता घेतलेला तो डिसाईड करायचा आपल्याला. पहिला सगळ्यात आधी मी हा व्हिडिओ घेतलेला आहे माझावाला, बरोबर बघू शकता. एक मिनटं मित्रांनो, हा व्हिडिओ घेतला ॲड करून घेतला. ॲड केल्यावरती असं काय शूट केलेलं आहे मी 2-3 सेकंड. तुम्हाला पण असं शूट करून घ्यायचं आहे. ऑडिओमध्ये जायचं आहे तुम्हाला, म्युझिकमध्ये साऊंडमध्ये येऊन जायचं आहे. साऊंडमध्ये आल्यावरती तुम्हाला डिव्हाइसमध्ये यायचं आहे. डिव्हाइसमध्ये आल्यावरती तुम्हाला सॉन्ग शोधायचं पहिले. ओके, धक धक सॉन्ग एकदम ट्रेंडिंग चालू आहे मित्रांनो. हे सॉन्ग तुम्ही जर रील्स टाकले क्वालिटीमध्ये इंस्टाग्राममध्ये तुम्ही पण व्हायरल होऊ शकता. प्लसवर टॅप करायचं आहे, रील्स बरोबर इथपर्यंत लावून घ्यायचे. बघू शकता. ओके, इथपर्यंत रील्स येईल. ओके, आता काय करायचं मला, स्पीडमध्ये यायचं. स्पीडमध्ये नॉर्मलमध्ये येऊन काय करायचं, सॉरी स्पीड मी कळतो आता थोडं स्टार्टिंगला स्लो, नंतर थोडंसं फास्ट. ओके, कस्टमवरती आल्यावरती मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे, सगळ्यात आधी हा जो काय आपला स्टार्टिंगचा आहे थोडंसं ये थोडा हा 2 नंबरचा जो डॉट आहे तो खाली एकदम करून घ्यायचा आहे. ओके, आणि हा थोडासा खाली करायचा वापस करून घ्यायचा आहे. डन केल्यावरती एडिटवरती यायचं. स्लो मोशनमधून बेटर क्वालिटी करून सिलेक्ट करून डन करून द्यायचं. ते तुम्हाला स्मूथ करून देईल तुमचा एडिट. म्हणजे स्टार्टिंगला थोडंसं स्लो, नंतर एकदम फास्ट, फास्ट स्लो असं काही करेल. ओके, हॅलो. ओके, बघू शकता मित्रांनो आपलं झालेलं आहे, बघू शकता. ओके, इथं आल्यावर इथं आपलं स्लो मोशन झालं, फास्ट झालेलं आहे. आता काय करायचं, इथं वापस ही क्लिप ॲड करायची. नेक्स्टवाली मी नेक्स्टवाली ही क्लिप ॲड करतो. बघू शकता. आता ही वाली क्लिप मी ॲड करतो 2 सेकंडची. ही पण आपल्याला जास्त काही स्लो नाही करायची, फास्ट जाऊ द्यायची. ओके ओके, इथपर्यंत क्लिप राहू द्यायची, इथपर्यंत कट करायची. ओके, आता इथपर्यंत मेन आहे मित्रांनो. लक्षवर प्लसवर टॅप करायचं. इथं कट आउट ट्रान्झिशन आपण दाखवणार आहोत. सगळ्यात आधी आपण कलर ग्रेड करून घेऊया, म्हणजे तुम्हाला कळेल की कलर ग्रेड करताना काय करायचं. एकदम स्मूथ. यापासून तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा तेव्हाच तुम्हाला कळणार आहे. सगळ्यात आधी काय करायचं, तुम्हाला व्हिडिओला टॅप करायचं आहे. इथं काय करायचं, फिल्टरमध्ये यायचं आहे. फिल्टरमध्ये आल्यावरती तुम्हाला काय करायचं आहे, इथं फिल्टरमध्ये आल्यावरती सगळ्यात तुम्हाला हा फिल्टर बोकेज नावाचा फिल्टर तो आहे. एकदम टॉप लेवलचा फिल्टर, एकदम भारी काही कलर ग्रेड होतो. डन करून घ्यायचं आहे. हा तुम्हाला काय करायचं, फिल्टरमध्ये येऊन वापस फिल्टरमध्ये यायचं. तुम्ही जेवढं पण नेक्स्ट व्हिडिओ आता म्हणजे करणार मित्रांनो, जे नेक्स्ट क्लिप टाकणार ते तुम्ही सगळ्यांना काय करायचं, अप्लाय टू ऑल करून द्यायचं. अप्लाय टू ऑल केलं सगळ्यांना तो फिल्टर तो लागून द्यायला अप्लाय टू ऑल करून द्यायचं. ओके, एवढं झाल्यावरती तुमचा काय कलर ग्रेड एकदम स्मूथ होणार नाही. सगळ्यात आता मक्खन थोडंसं म्हणजे व्हिडिओला मक्खन लावूया. ओके, तर इफेक्ट्समध्ये यायचं, व्हिडिओ इफेक्ट्समध्ये येऊन जायचं. व्हिडिओ इफेक्ट्समध्ये आल्यावरती तुम्हाला ड्रीमी ग्लो नावाचा इफेक्ट सर्च करायचा आहे. ड्रीमी ग्लो नावाचा इफेक्ट सर्च केल्यावरती ड्रीमी ग्लो बघू शकता. थोडंसं इंटरनेटचा प्रॉब्लेम येतो मित्रांनो, मी सर्च करून घेतो. तुम्हाला काय करायचं आहे, नाईट क्लब नावाचा ऑप्शन आहे, पुढे थोडंसं येऊन जायचं त्या ऑप्शनमध्ये आल्यावरती सॉरी मित्रांनो लाईट इफेक्ट्समध्ये यायचे. तुम्हाला लाईट इफेक्ट्स त्या ऑप्शनमध्ये येऊन तुम्हाला इथं तो पुढे दिसेल तो ड्रीमी ग्लो नावाचा इफेक्ट बघू शकता. खूप सारे भारी भारी इफेक्ट्स तुम्ही लावू शकता यांच्या पद्धतीने, पण ड्रीमी ग्लो डन करून द्यायचं. आणि ॲडजस्टमध्ये येऊन तुम्हाला काय करायचं आहे, थोडंसं ग्लो कमी करायचं आहे. याच्यावाला रेंज पण कमी करून घ्यायची, रेंज कमी करायची थोडीशी मित्रांनो. आपला कलर ग्रेड एकदम नॉन टॉप लेवलचा होऊन गेलेला आहे. एकदम लास्टपर्यंत तुम्ही जिथपर्यंत व्हिडिओ टाकाल तिथपर्यंत करून घ्यायचं आहे. आणि इथं मित्रांनो कटआउट आपला ट्रान्झिशन चालू होणार आहे.
प्लसवरती टॅप करायचं आहे. आता मित्रांनो मी हा व्हिडिओ घेतो आहे. ओके, माझावाला हा व्हिडिओ घेतो आहे. ओके ओके, हा व्हिडिओ आता मी घेणार आहे. ओके, आता पहिले आपण बीट्स पहिले लावून घ्या. ओके, इथपर्यंत येऊन कट. आपल्याला ती पण बीट्स एकदम सेम करायची आहे, म्हणून आपण पहिल्याच तुम्हाला करून दाखवणार आहे. त्यासाठी काय करायचं तुम्हाला, इथपर्यंत येऊन थोडंसं आपल्या व्हिडिओला स्लो करून घ्यायचं आहे. ती पहिले आपण एक कटआउट लेअर काढून घेऊया, म्हणजे फ्रीज करून घेऊया ती लेअरला. कारण त्यात मित्रांनो काय असतं, आपल्याला कटआउट ट्रान्झिशन इन अँड आउट करायचं असतं, तर मग आपलं कटआउट खूप गरजेचं असतं. ओके, तर हा मध्ये जे लेअर असेल ते डिलीट करून द्यायचे, तुम्हाला काही विषय नाही मित्रांनो. ओके, अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचं, ह्या फोटोला एकदम कमी करून घ्यायचं, एकदम कमी मित्रांनो, बघू शकतो एकदम कमी. ओके, या फोटोला काय करायचं तुम्हाला, इथपर्यंत लांबून घ्यायचं आहे, इथपर्यंत. ओके, या फोटोला काय करायचं तुम्हाला, बॅकग्राऊंड रिमूव्ह करायचं. या रिमूव्ह स्टार्टिंगला बॅकग्राऊंड रिमूव्ह राहील, ऑटो रिमूव्हवर टॅप करायचं आणि डन करून घ्यायचं. ओके, अशा पद्धतीने काय दिसेल. आणि काय करायचं, स्टार्टिंगला एक की फ्रेम द्यायची आहे. तुम्हाला काय करायचं, स्टार्टिंगला एक की फ्रेम द्यायची, खाली या फोटोला PNGला ओढायचं आहे, ते पुढे येऊन या PNGला ओढून द्यायचं आहे इथपर्यंत, असं बघू शकता. ओके, आणि ग्राफ्समध्ये येऊन जायचं आहे. ग्राफ्समध्ये आल्यावर तुम्हाला इथे इझी इन, इथे इझी आउट करायचं आहे. इझी इन पण इझी आउट पण करायचं. ओके, अशा पद्धतीने आपला एकदम स्मूथ ट्रान्झिशन रेडी होईल. आणि इथे येऊन तुम्हाला काय करायचं, इथं यायचं, इथं लाईट इफेक्ट्समध्ये यायचं. लाईट इफेक्ट्समध्ये आल्यावर तुम्हाला हा इफेक्ट टाकून घ्यायचा आहे, बघू शकता. तर मी हा इफेक्ट टाकतो, बघू शकता, हा वाला. ओके, हा इफेक्ट टाकायचा आहे. हा इफेक्ट टाकल्यानंतर इथे यायचं आहे, या व्हिडिओ इफेक्ट्समध्ये जाऊन तुम्हाला काय करायचं आहे, इथे व्हिडिओला टाईप करायचं आहे. ॲनिमेशनमध्ये येऊन मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे, एक भारी नावाचा इफेक्ट असेल, तुम्हाला दाखवतो, टर्ब्युलन्स. ओके, तर आपला व्हिडिओ एकदम नाद प्रकारे रेडी झालेला आहे. कटआउट ट्रान्झिशन आणि एकदम स्मूथ कलर ग्रेड. आणि ड्रीमिंग ग्लो नावाचा इफेक्ट असेल ते पूर्ण लाटकडे लावून घ्यायचं आहे, म्हणजे लांबून घ्यायचं आहे. तर बघू शकता आपल्या व्हिडिओमध्ये एकदम टॉप लेवलचा कलर ग्रेड आणि मित्रांनो त्यात एकदम ड्रीमिंग ग्लो आलेला आहे. तुम्हाला पण असा शूट करून घ्यायचं तुम्हाला आणि एडिट करायचं तुमचा व्हिडिओ पूर्ण सेम असंच करायचं. पुढच्या पण क्लिप्स असंच सेम करायचं, व्हिडिओ टाकायचं आहे, ते फ्रीज फ्रेम करून बरोबर तुम्हाला ॲड करून घ्यायचं आहे. ओके, तर मित्रांनो बघू शकता इथे येऊन आलं. तुम्हाला काय करायचं आहे, इथं माणसाला टाईप करायचं नाही, इफेक्ट लावून घ्यायचं. तुम्हाला एक मी दाखवतो मित्रांनो. ओके, हा वाला इफेक्ट. ओके, आणि इथे येऊन मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे, इथे यायचं आहे, व्हिडिओ इफेक्ट्समध्ये यायचं. व्हिडिओ इफेक्ट्समध्ये आल्यावरती तुम्हाला जर ट्रेंडिंगमध्ये यायचं आहे, मित्रांनो बॉडी इफेक्ट्समध्ये यायचं. बॉडी इफेक्ट्समध्ये आल्यावरती तुम्हाला एक इफेक्टचं नाव दिसणार आहे. ओके, बघू शकता, खाली यायचं, थोडंसं खाली यायचं आहे. ओके मित्रांनो, बॉडी इफेक्ट्समध्ये गेल्यावर तुम्हाला ग्लोईंग लाईन्सवरती येऊन जायचं आणि ग्लोईंग लाईन्सवरती आल्यावरती हा जो काही रिव्हॉल्विंग नाव आणि ॲड करून घ्यायचं, म्हणजे आपल्या व्हिडिओमध्ये तुमचा ब्रेकडाऊन कळून गेलेला असेल. ओके, तर व्हिडिओ आपला रेडी झालेला आहे. आपल्या आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा. तर तुम्हाला या व्हिडिओचा क्वालिटी एक्सपोर्ट सेटिंग सांगतो, 1080p 30 FPS ठेवायचं आणि रिकमेंडेड ठेवून द्यायचं आणि एक्सपोर्टच्या ऑप्शनला क्लिक करून तुमचा व्हिडिओ काय तो सेव्ह होण्यास सुरुवात होईल. तर व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा. जर चॅनलवर फर्स्ट टाईम आला असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर भेटूया पुन्हा एक नवीन आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.